नमस्कार. मी डॉक्टर नितीन पवार, संपादक शिरूर वार्ता, यूट्यूब चॅनल शिरूर. आपल्याकडे आज EVMच्या विषयावर म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे त्या बाबतीत जे काही भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप आहेत त्या विषयाच्या विरोधामध्ये म्हणजे EVM मशीनद्वारे मतदान घेऊ नये यासाठी लढणारे आणि क्रुसेडर मानले जाणारे चंद्रकांत सहारकर. माझा जन्म नागपूरजवळ उमरेड इथं झालेला आहे आणि माझं शिक्षण कोल्हापूरला झालेलं आहे आणि आज मी 35 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि मी पुण्यात राहतो. मी कोल्हापूरला माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मी 30 वर्ष नोकरी. हे जे पुण्याला एक सिक्युरिटीचं ऑफिस आहे, औंध ब्रिज क्रॉस केल्यानंतर ही ब्रांच R&Dमध्ये जे कांशीराम साहेब होते तिथून निघालेली आहे. तिथं मी नोकरी केली 30 वर्ष आणि 2018ला मी रिटायरमेंट घेतलं आणि त्यानंतर मी 21 पासून हे जे आपले EVMचे विरोधक आहेत, RS गौतम साहेब म्हणा किंवा ॲडव्होकेट प्राचा साहेब, मलिक साहेब, भानू प्रतापजी, रतनलालजी, डॉक्टर लक्ष्मण यादवजी यांच्यासोबत जोडलेलं आहे. आणि असं करता मला त्यांनी 21 पासून करता मला पूर्ण अभ्यास झालेला आहे. कारण मी रिटायर झाल्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून मी पूर्ण त्याचा अभ्यास केलं आणि आपणाला सांगू इच्छितो, मी जानेवारी 24मध्ये एक मी PDF तयार केलं. त्या लोकांनी म्हटलं की आम्हाला तू असं सांगतोस त्यापेक्षा एक PDF तयार कर आणि त्या PDFचं नाव आहे 3% RSS मनुवाद्यांनी 90% SC ST OBCच्या लोकांना गुलाम बनवण्यासाठी चाललेली लोकशाहीच्या नावाने हुकुमशाही. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण त्यांच्याकडून अनेक विषयांच्या बाबतीत त्यांची जी भूमिका आहे, त्यांचा अनुभव आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्यांची लढाई आहे या बाबतीत माहिती करून घेऊ. ते खास आज आपल्या शिरूर येथे या ठिकाणी आलेले आहेत. माझ्याशी त्यांनी संपर्क केला आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुमची मुलाखत सविस्तरपणे घ्यायला मी तयार आहे. आणि अगदी साध्या पद्धतीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान शिरूर या ठिकाणी त्यांची मुलाखत मी घेत आहे. अगदी अशी ही सहज अशी गप्पा जशा असतात तशा पद्धतीने या ठिकाणी ही मुलाखत होत आहे. आता यावेळेस मी आता पहिल्यांदा त्यांना असा प्रश्न विचारतो की प्रामुख्यानं आपली लढाई जी आहे ती EVM मशीनच्या विरोधातली आहे. त्या बाबतीत आपण अनेक वरिष्ठ लेवलच्या नेत्यांना, हायकोर्टातील व्यक्तींना ओळखता आणि त्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेतलेल्या आहेत. तर याबाबत आपला EVM मशीनला विरोध का आहे आणि त्याबाबत आपलं स्पष्टीकरण काय आहे की या मशीनमध्ये असा प्रॉब्लेम असल्यानं ही मशीन जी आहे या पद्धतीने मतदान घेण्याचं सरकारने बंद करावं आणि बॅलेट पेपरवर मतदान पद्धती सुरू करावी. मी पूर्ण भारतातल्या लोकांना आणि त्यानंतर जगातल्या लोकांना सांगू इच्छितो की मी आपल्या देशातलं पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हा पूर्ण इतिहास मी आपणास सांगणार आहे. बघा, आर्य लोक हे परदेशातनं आलेले आहेत. हे भारत एक खोजमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर 10व्या राजाचं, मौर्य राजाचं वंशज त्याचं पुष्पशृंगने कपट बुद्धीने त्याला मारलं. त्यानंतर त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये बुद्ध धर्म होता आणि ते बुद्धचे प्रचारक होते. त्यावेळेस आपला भारत देश हा अफगाणिस्तानपर्यंत होता. जे प्रचारक होते त्यांनी गर्दन कापली, डोकं कापलं आणि शराव नदीत फेकलं आणि त्यावेळेस ते बुद्ध धर्माचे प्रचारक बिचारे पळून गेले. त्यानंतर ह्या आर्य लोकांनी काय डोकं लढवलं, कारण हे क्रूर लोक होते जे जिवंत माणसाला डोकं कापून शकतात, ते काही मानववादी राहू शकत नाही. त्यानंतर त्यांनी काय डोकं लढवलं मी आपल्याला सांगू इच्छितो. बघा, आपण 100 लोक आहोत आणि 100 लोकांवर 10 लोकांनी जर अत्याचार केलं तर आपण त्याला मारून खाऊ.
मग त्यांनी काय डोकं लढवलं, एक काल्पनिक तयार केलं, काल्पनिक ब्रह्मा. काय सांगितलं, ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, छातीतनं क्षत्रिय, वैश्य बेंबीतनं, आणि आम्ही जे 90% लोक होतो त्याच्यात 6,500 जाती तयार करून, आणि त्यांना जाती कोणाच्या असतात, जनावरांचा. तर त्यांनी काय करायचं, फक्त मेहनत करायची आणि त्यांच्या आया बहिणीचं भोग घेण्याचं या 3 वर्गाला अधिकार दिले, आणि जो कोणी त्याचा विरोध करेल त्याला मारण्यात येईल. असं करता 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 बघा दादांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये 11व्या शतकामध्ये बसवेश्वर होऊन गेलेला आहे. लक्षात ठेवा, काय सांगितलं, संतांची भूमी आहे ही महाराष्ट्र. अरे दादांनो, आपण देवाचे मुलं आहोत, कोणी उच्च नाही, कोणी काही नाही. असं करता करता बघा संत कबीर झालेत, त्यानंतर बघा ज्ञानेश्वर महाराजला त्यांनी हे केलं, त्यानंतर नामदेव महाराज झालेत, त्यानंतर रोहिदास झालेत, आणि त्यानंतर बघा संत तुकाराम महाराज जगसंत श्रेष्ठ यांचं जन्म 1608ला झालं, ज्याला जगसंत श्रेष्ठ अशी पदवी मिळाली. आणि बघा दादांनो, 1650मध्ये ते म्हणतात तुकाराम महाराज स्वर्गात गेले. मी म्हणतो भागवत, तू पण जा स्वर्गात. आणि त्यानंतर बघा दादांनो, शिवाजी महाराजांचा जन्म 19 जुलै 1630ला झालेला आहे. कोण आहे शिवाजी महाराजांचा गुरु? जिजाऊ ही पहिली स्त्री जिने सती प्रथेला विरोध केला, आणि जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजला त्यांचं नॉलेज घेण्यासाठी तुकारामाच्या कीर्तनात बसवलं. आणि त्याचं म्हणजे आजही JM रोडला बघा, फर्ग्युसन रोडला अजूनही तिथं मंदिर आहे. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचं पाया पडत आहेत. आणि असं जगात राजा झालं नाही. ज्या राजाचे सरसेनापती मुस्लिम होते आणि 18 पागड जातीचे लोक होते. बघा, एक उदाहरण देऊ इच्छितो मी. त्यांनी कल्याणची राजाची त्यांच्या सरदारांनी सैनिकांनी एक सुंदर पत्नी आणली. काय म्हटले शिवाजी महाराज, खबरदार जर म्हणजे माझ्या बहिणीला हात लावाल तर हात कापून टाकील, गर्दन कापून टाकील. आणि तिला मान सन्मानाने चोळी बांगडी करून परत पाठवलं. आणि त्यानंतर सांगितलं जनतेला, कोणी कोणावर अन्याय करायचं नाही, जो अन्याय करेल त्यांचे बोटं कापून टाकील. आणि त्यानंतर बघा संभाजी महाराज जन्म झाला आहे 1657ला, ज्या महाराजाने एकसुद्धा लढाई हारली नाही आणि 12 ग्रंथ लिहिले होते. बघा, कपट बुद्धीने पकडून त्याचे 32 तुकडे केले मनुस्मृतीप्रमाणे वडू बजरुकला, आणि दवंडी पिटली, कोणी त्याचे तुकडे शिवायचे नाही. आणि गंगाराम महाराज ते कृत्य केलं, त्यांचं हे केलं आणि त्यांचं विधी केलं. त्यानंतर बघा दादांनो, त्यानंतर 11 एप्रिल 1827ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा जन्म झाला. त्यांनी सावित्रीला शिकवलं आणि 1 जानेवारी 48ला पहिली स्त्रियांसाठी शाळा काढली. फातिमा शेखने मदत केली. त्यानंतर 26 जुलै 1874ला शाहू महाराजांचा जन्म झाला. 26 नोव्हेंबर 1875ला भगवान बिरसा मुंडा, मी त्याचं रक्त आहे भगवान बिरसा मुंडाचे. आणि 14 एप्रिल 1891ला बाबासाहेबांचा जन्म झाला. आणि शाहू महाराजांनी काय सांगितलं की जो कोणी शाळेत जाणार नाही, मुलगा असो मुलगी, त्याला मी 1 पैसा फाईन करीन. आणि शाहू महाराजांनी 50% आरक्षण दिलं. आणि 1900मध्ये भगवान बिरसा मुंडाला जेलमध्ये असताना पॉयझन देऊन मारण्यात आलं. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी बाबासाहेबाला शिकवलं. आणि त्यानंतर 1920मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये बहुजन परिषद घेतली. SC ST OBC 90% बहुजनांचं काय सांगितलं, आजपासून तुमचं नेतृत्व करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि जिवंतपणे पुत्र उभारलेला आहे बिंदू चौकात. त्यानंतर बघा 22मध्ये मे महिन्यात शाहू महाराजांचा मृत्यू झाला. आणि बघा 1885ला या लोकांनी चटर्जी, भट्टाचार्य, आगरकर, टिळक या लोकांनी काँग्रेसची स्थापना केली. आणि 1925मध्ये RSSची स्थापना झाली. काय म्हटलं त्यावेळेस, आम्ही हिंदू राष्ट्र तयार करू 100 वर्षानंतर. काय होते हिंदू राष्ट्र? हिंदू राष्ट्र म्हणजे मनुस्मृती. जे ब्राह्मण म्हणेल तेच करायचं, दुसरं कोणी करेल त्याला पनिशमेंट करायचं. आणि 14 तळ्याचं 27मध्ये सत्याग्रह केलं, काळाराम मंदिरचं केलं. आणि त्यानंतर बघा दादांनो 42मध्ये गांधीजींनी चले जाओ हे नारा देताबरोबर आपल्या देशातले जे लोक अर्धपोट जेवण करत होते, भागपोटकाचे आणि अल्पसंख्याक लोक बिचारे एका शब्दावर स्वातंत्र्यासाठी लढलेत. आणि ह्या लोकांनी शपथ खाल्ली होती की आम्ही ते मानणार नाही, हिंदू राष्ट्र म्हणजे मनुस्मृती. आणि जोगेंद्र मंडल यांनी रिझाईन केलं, त्यांना पाडलं 2 ठिकाणं. आणि मुसलमान आणि आदिवासी लोकांनी बाबासाहेब निवडून दिलं आणि संविधान पीठावर गेलेत.
आणि त्यानंतर बघा बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 19 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला संविधान पूर्ण केलं. आणि सांगा दादांनो, ज्या महात्माने अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य घालवलं, त्यासुद्धा लोकांना, त्यासुद्धा महात्म्याला 30 जानेवारी 1848ला गोळी घालून मारलं. कोण लोक होते ते? आणि जेव्हा संविधान पूर्ण झालं तेव्हा म्हटले आम्ही संविधानाला मानणार नाही. आणि या लोकांनी बघा 52 वर्षापर्यंत नॅशनल फ्लॅगसुद्धा फडकवलं नाही. आणि 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशामध्ये लोकशाहीला सुरुवात झाली. हा जो नॅशनल फ्लॅग आहे हा कोणत्या ठिकाणी आणि कुणी फडकवलेला नाही आहे? आता आपण सांगितलं त्याप्रमाणे. हां, हे बघा, न मानणारे लोक जे मनुस्मृतीचे सपोर्टर होते, कारण सांगतो आपणास, हे जे आर्य आले त्यांनी आयुष्यामध्ये कष्ट केलेलं नाही आहे. ज्यांचं रक्त हे आमच्या बॅकवर्ड क्लासच्या लोकांचं शोषण करणे आणि आमच्या आया बहिणीचं भोग म्हणून उपयोग करणे, हेच काम यांनी केलेलं आहे. त्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय, आणि बाबासाहेबांनी बघा दादांनो, प्रत्येकाला असा एकच अधिकार दिला आहे उन्नतीसाठी, तो म्हणजे मतदानाचा अधिकार. शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवलं नाही, स्वाभिमान जगायला दिलं. तर स्वाभिमानासाठी म्हणजे स्वाभिमान म्हणजे बघा हजारो वर्षापासून शिक्षण नाही, पोट भरायला नोकरी, आणि त्यानंतर हेल्थ, कारण आम्ही 100% लोक टॅक्स भरतो त्यावर चालतो. आणि त्यानंतर दादांनो लोकशाहीला सुरुवात झाली. आणि बघा दादांनो, मी आपणास सांगू इच्छितो 50च्या अगोदर आमची दशा काय होती 90% समाजाचे. कारण आज मी नेटमध्ये 21व्या सदीमध्ये आहे. आणि 21व्या सदीमध्ये जेव्हा नेट आलं म्हणजे गौतम बुद्धाचे जे विचार होते वास्तव्यवादी, आणि जगात जे काही घडते तेच मी मान्य करणार. 50च्या अगोदर आपली दशा काय होती हे मी आपणास थोडंसं 1 मिनिटात सांगू इच्छितो. बघा दादांनो, आप कुत्रा, मांजर आणि पक्षी पाळतो तेव्हा आपण त्याला दाना पाण्याची चिंता करतो. आणि हे 3 पशुपक्षी गावात फिरतात, बिचारे कधी अन्न नाही मिळत, पाणी मरून जातात. आता मला सांगा 1950च्या अगोदर काय दशा होती? या 85 मेहनत करणे ना, पोट भरणे. त्यानंतर बघा तुमच्या बुद्धीला कुठं नेऊन ठेवलेलं आहे ते पण त्याचे उदाहरण देतो. बघा माझी मुलगी आता 21व्या सदीत होती, म्हणते मला मूल नको आहे, तिला मूल होत नाही. आपल्या आईने म्हटलं असतं मला मूल नको आहे तर कोणीच जन्माला आलं नसतं, आणि वडिलांनी कष्ट नसतं केलं तर आम्ही इथपर्यंत आलो नसतो. आणि दादांनो, जगामध्ये प्रत्येकावर उपकार त्यांच्या आई वडिलांनी इतके कुणाचे आहेत का? आता मी आपणास सांगू इच्छितो आमच्या बुद्धीला कुठं नेऊन ठेवलेलं आहे, आणि आजही आमची बुद्धी तशीच आहे. ते मी आता काही उदाहरण देऊन स्पष्ट करतो. आता मी तुम्हाला सांगतो, ते जे उदाहरण दिलं मी पशुपक्षींनी याचं, मी आता गहू, तांदूळ आणि ज्वारी हे प्लॅस्टिकचं केलं आणि रस्त्यावर फेकून दिलं. आणि एक चिकनचा रबरचा पीस असतो भांडे घासायचं, त्याला कलर देतं चिकन, ते पशुपक्षी खातील का? कारण त्यांनासुद्धा बुद्धी आहे. म्हणजे आपलं शोषण यांनी एवढं केलेलं आहे की पशुपक्षाला बुद्धी आहे पण माणसाला बुद्धी नाही. आणि आम्ही 21व्या सदीमध्ये तसंच आहोत. त्याचं मी उदाहरण आता देतो. कोरोनामध्ये आपण ताली वाजवली, कित्येक तरी लोक त्याचं टेम्परेचर मोजत होते. तर मला सांगा आपण सजीव आहोत का निर्जीव आहोत? अरे दगडामध्ये जर जिवंत माणूस होत असेल तर मला सांगा नो, मी यांना सांगतो संघीय लोकांना, अरे तुम्ही गोडवडकरला जिवंत करा, किंवा ते गोपीनाथ मुंडेचं छोट्या याचं झालेलं आहे त्याला जिवंत करा, विठ्ठल बिहारला जिवंत करा. म्हणजे आपण हे यांनी टेस्ट केलेलं आहे की, आणि आपण त्याच्या डॉक्टर, इंजिनियर ते सुद्धा. मला थोडं असं याच्यामध्ये असं म्हणायचं आहे विचार की वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो जाणीवपूर्वक रुजू दिला जात नाही का अशा पद्धतीच्या कारण घटनांमधून? अशा लोकप्रिय असणाऱ्या एखाद्या व्यक्तिमत्वाकडून, जसे मोदी हे लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं त्यावेळेस, त्यांच्याकडून असं करून घेऊन एक प्रकारे अवैज्ञानिक समाजाला बनवणे अशा प्रकारचा हा हेतू होता का? आणि त्याचबरोबर त्यांचं शोषण करणे असा हेतू याच्या मागे होता का तो? आता मी तुम्हाला सांगू इच्छितो. बघा आता आपल्या घरी मुलगा जन्माला आला, आपण नाव विचारतो, काय म्हणतात? 90% राक्षसगण. मुलगा झाला ए ठेवा, मुलगी झाला बी ठेवा. त्यानंतर आपण रोज सकाळी उठलो का आपल्या घरात एक कालनेर आणून टाकतात. कोणी बनवलेलं आहे? आजचा दिवस आहे, हे कपडे घाला, हे बनवा, हे खा. त्यानंतर बघा जे डेमोक्रेसीचे 4 अधिकार आहेत, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आज 75 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 100 म्हणजे 5% लोकांकडे 95% प्रॉपर्टी, पैसा आणि जमिनी आहेत. सुप्रीम कोर्टचे जे जज आहेत ते 100% ब्राह्मण बसलेले आहेत.
IAS ऑफिसर कलेक्टर 90% तेच आहेत आणि प्रेस मीडिया प्रचार माध्यम सिलेबस बनवणारे लोकांना पब्लिश करणार टी व्ही रेडिओ आणि पेपर वगैरे तर ते काय छापतात हो दादा. तुकाराम महाराज पुष्पक विमानाने गेले. शिवाजी महाराजांचा गुरु कोण रामदास स्वामी. संभाजी महाराज व्यभिचारी होते म्हणून त्यांना मारण्यात आलं आणि विद्येची देवता सरस्वती. आणि हे अगोदर टीचर ते होते आपले टीचर झालेत. आणि मला सांगा मी हे सगळं सिलेबस त्यांनी तयार केलं शिकल्यानंतर रिटर्न एक्झाम दिली आणि मला सांगा त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू घ्यायला कोण बसतात. 4 लोक असतील तर एखादी असलं तर असलं नाही तर तेच असतात आणि मेल्यानंतर किती वाजता पेटवायचं तेच सांगतात. तर माझ्या यांना 3च प्रश्न आहे. म्हणजे याचा अर्थ पूर्णपणे मानसिकदृष्ट्या त्यांना गुलाम बनवलं गेलं. बिलकुल बिलकुल स्वातंत्र्य. आणि आता माझे 3च प्रश्न आहेत त्यांना. जगामध्ये असं कोणी ब्रह्मा किंवा एखादी स्त्री जन्माला आलेली आहे जी तोंडातनं ब्राह्मणला जन्म देते क्षत्रिय वैश्य आणि आम्ही पायातनं जन्मलेले 6,500 जाती. जगामध्ये काळा आणि पांढरा असा भेदभाव झालेला आहे. बघा दादांनो अमेरिकेमध्ये 300-350 अगोदर संकलनी बांधून गुलाम म्हणून त्यांनी कोणाला आणलं. दक्षिण आफ्रिकेमध्ये निग्रो लोकांना आणलं. पण बघा ते मानवतावादी आहेत. त्यांनी ओबामा साहेबांना प्रेसिडेंट केलं. कोण होते ओबामा साहेब ब्लॅक होते. आणि त्यानंतर जगामध्ये जलमताबरोबर कुत्रा डुक्कर गिधड कावळे अरे जाती पशुपक्षाचे असतात. आज माझी मुलगी येते बाबा मला मुलगा पसंत आहे. आपण विचारतो त्यांना कुठल्या जातीचा आहे. मुलगी येते म्हणते मुलगा पसंत आहे. काय म्हणतो आपण ताई तू तुझ्या मताने केलंस ना बरं झालं बेटा. म्हणजे कुठं हो आम्ही. आणि त्यानंतर बघा दादानो माणसाला जगायला 3च वस्तू लागतात अन्न वस्त्र निवारा. अन्न समुद्रात फेकतात आणि आमचे प्राईम मिनिस्टर म्हणतात मी 5 किलो अन्न 90% समाजाला देतो 80% ते जिवंत आहेत. मला सांगा दादानो ते जे जिवंत आहेत ते गावात फिरणारे पशुपक्षी ना आम्ही पालतो. कारण दादांनो 75 वर्षात आम्ही एक घर केलं आहे आणि 2 टाईमची पोळी खातो आहे. त्यानंतर बघा बाबासाहेबांचं ज्ञान 32 डिग्री 4 PhDने जग त्यांचा अभ्यास करून पुढे चाललेला आहे. आणि बघा दादांनो स्वाभिमानाने जगायसाठी बाबासाहेबांनी सगळ्यांना एकच मताचा अधिकार दिला. बघा 4 डायरेक्टर तेच मशीनमध्ये पर्सेंटेजप्रमाणे प्रोग्रामिंग करणारे तेच. त्यानंतर आम्हाला भीती टाकून आर्मी नेव्ही एअरफोर्स BCF CRPF आणि आमचे पोलीसवाले पोरं 25 ते 35 वर्षाचे यांच्या डोळ्याच्या भरावर यांच्या शक्तीच्या भरावर हे लोक 5-5 फेजमध्ये इलेक्शन घेत आहेत. आता इलेक्शन कसं घेत आहेत मी पुढे सांगणार आहो आपणास. आणि त्यानंतर बघा दादांनो काउंटिंग करताना सुद्धा त्यानंतर म्हणजे आमचं एक मनाचा अभिजा शिक्षण संपलं नोकरी संपली आणि तो मताचा अधिकार EVM मशीन म्हणजे हे मनुस्मृती आहे. आणि त्यानंतर तुमच्यावर फासे टाकला ते पण सांगू इच्छितो. बघा 20मध्ये यांनी शेतीचा कायदा आणला जमिनीचा. माझे शेतकरी बांधव आपण कृषीप्रधान देश आहोत. बिचारे 14 महिने ऊन ताण पावसात उभे आले 800 लोक मेलेत. बिल पास केलं. आता मला सांगा विदर्भातील 40 रुपये संत्रा आणि हिमाचलचं 40 रुपये किलोचा ॲपल आम्ही 200 आणि 250 रुपये खातो. उद्या जर बिल पास झालं दादा तर आमचे ते 80 करोड तर मरतीलच. आम्हीसुद्धा मिडल क्लास आहे आम्हीसुद्धा मरू. त्यानंतर नॅशनल बँकेमध्ये 90% समाजाचा पैसा आहे. कोणी 10,000 करोड 20,000 करोड 50 करोड. आमच्या देशात कोणी आहे बोलणारे का ज्युडिशनरी आहे. हा पैसा आमचा आहे दादांनो. निघालं कोणाच्या तोंडून आवाज. आणि त्यानंतर त्यांनी काय म्हटलं आहे की कुठल्याही बँकेत पैसा असो 5 लाखाच्या वर बुडली तर मिळणार नाही आणि पैसे टाकले तरी टॅक्स आणि पैसे काढले तरी टॅक्स. दर महिन्याला प्रत्येक माणसांकडनं 200-300 रुपये हे काढत राहतात. त्यानंतर शिक्षण संपलेलं आहे. 55 शाळा बंद केल्यात. तुमच्याकडे शिक्षण संपलं. व्होकेशनल शिक्षण व्होकेशनल म्हणजे शेतवाल्याचा पैसा शेतीवाल्याचा धंदा लोहाराचा धंदा मालाचा धंदा हे पोटभरच झालेत. आणि त्यानंतर सिटीजन CCA NRC काय आहे हे बघा. शेतकऱ्याला देशद्रोही म्हणतात. माझं मुलीला दादांनो मणिपूरमध्ये आदिवासी पोरीला कपडे काढून फिरवलं. हाथरसच्या पोरीला बघा दादांनो त्यांनी बलात्कार करून मारून टाकलं. आणि त्यानंतर बघा दादांनो यांनी एका खासदाराने 2 पोरांना पार्लमेंटमध्ये टाकलं. आणि काय केलं यांनी सगळ्यांना बाहेर हाकललं. त्यांनी इन्क्वायरी करायला सांगितलं त्यांच्या ॲक्शन घे. आणि काय केलं त्यांनी 9 महिने जेलमध्ये जाल तुम्ही देशद्रोही आहात. कोणी गव्हर्नमेंटच्या विरुद्ध बोलेल किंवा पॉलिसीविरुद्ध. आणि त्यानंतर आमचा होम मिनिस्टर म्हणतो पार्लमेंटमध्ये हम CC NRC करेंगे और बांग्लादेश से पाकिस्तान से और बांग्लादेश से आदमी लाएंगे. मला सांगा दादांनो म्हणजे यांनीच प्रूव्ह केलं ना आमचं शिक्षण संपलं आमचं नोकऱ्या संपल्या आमचं एक मताधिकार संपलं. यांना प्रिय जे आहेत बांगलादेश यांना आहे प्रिय पाकिस्तान
यांना श्रीलंका मी सांगू इच्छितो हरामखोरांनो, संगी लोकांनो, आता आम्ही शिवसेनाची DNA प्रमाणे करणार आहोत. तुमचा बापाचा देश आहे हा. आम्ही इथले 90% मूल निवासी आहोत. हरामखोरांनो लक्षात ठेवा. आणि त्यानंतर दादांनो, यांनी कोरोनामध्ये लाखो लोकांना मारलं. माझ्या पोरांना मारलं 19मध्ये इलेक्शन जिंकायला. 45 कोण होते ते पोरं? यांनी किती लोकांना मारलेलं आहे. जज लोयाला मारलं, हेमंत करकरला मारलं. महाराष्ट्रामध्ये 40 वर्षापासून आमच्यावर अन्याय होत आहे. 1 मे 1960ला आम्ही इथं जन्मतो. कतलखाना काढलाय 62मध्ये. 114 लोकांना नोव्हेंबर 94मध्ये आदिवासी गोरलं मारलं. जमाई कांडमध्ये 11 लोकांना गोळीत मारलं आणि मनोहर कदमला सोडून दिलं. यांनी जॉर्ज लोयाला मारलं, हेमंत करकेला मारलं, पानसरेला मारलं, खैरलालची कांड केले. यांनी निघालं काही बोलतात हे लोक. आणि अशा पद्धतीने हे बघा इलेक्शन किती फ्रॉड आहे ते मी आता तुम्हाला समजून सांगतो. 18 एप्रिलला आणि 24 एप्रिलला डिस्कशन झालं आहे सुप्रीम कोर्टात. काय म्हणतात की हे जे आहे VVPAT याच्यातलं जे पेपर असते त्याचे इंक उडून जाते मिलॉट, आणि 100% आम्ही काउंटिंग करू शकत नाही. मी यांना विचारतो 30 लाख मशीना गायब झाल्या त्याच्याविषयी तोंडात, 18 लाख मशीना त्याच्याविषयी तोंडातनं आवाज काढलं का? आणि 24ला पण झालं आणि 26ला डिसिजन दिलं. मी आपल्याला सांगू इच्छितो दादा, हे काय करतायत ना, कसं यांचं डिसिजन आहे ते मला सांगा. आता विचारतो मी तुम्हाला, मी सांगतो पूर्ण यांना. आणि मी सुप्रीम कोर्टला म्हटलेलं आहे मला अर्धा तास वेळ द्या, रिले करा, मला फासावर लटका. मी आत्ताच सुरू केलं. EVM ही मनुस्मृती आहे. EVM इक्वल टू मनुस्मृती, मनुस्मृती RSS भगाव, संविधान बचाव, आझादीची की तिसरी लढाई. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आता इलेक्शन सुरू झालेलं आहे. त्यानंतर यांनी कायदा केलेला आहे की जो कोणी अगोदरचा डिसिजन चेंज करेल त्या जजला 7 वर्ष जेल करण्यात येईल. आणि त्यानंतर आपल्याला सांगतो प्रेझेंट पोझिशन बघा दादांनो. EVM मशीनने घेत आहे, त्याच्यात 17C फॉर्म आहे. त्या फॉर्ममध्ये तुमच्या इथं सगळ्यात अगोदर अप्रूव्ड मतदार यादी द्यायला पाहिजे. त्यानंतर एक विधानसभेमध्ये 1800 बूथ असतात. विधानसभाप्रमाणे बूथप्रमाणे त्यात EVM मशीनचं बॉक्स, व्होटर मशीन, VVPAT आणि कंट्रोल युनिट सिरियल नंबरप्रमाणे त्या कागदावर पाहिजे. आणि त्यानंतर प्रत्येक कॅन्डिडेटला एक रेप बूथमध्ये पाठवण्याची परमिशन आहे. ती लिस्ट त्याला मिळायला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे व्होटर करतो, मी पाहिलेलं आहे, माझं 65 वर्ष वय आहे, जो व्होटिंग करायला आलो त्या मतदार यादीमध्ये आपण टिक करतो. आणि त्यानंतर व्होटिंग झाल्यानंतर आपण त्याला सील करतो. कुणाला? सगळ्यात अगोदर व्होटिंग मशीन, VVPAT आणि कंट्रोल युनिट, आणि त्यानंतर बक्षाने आपण हे करतो. पण आता बघा फॉर्म 17C ॲडव्होकेट कपिल सिब्बल साहेब सांगतायत ते तू भरतच नाही. म्हणजे मला सांगा, आणि कित्येक ठिकाणी आम्ही पाहिलं महाराष्ट्रात, नागपूरमध्ये जिवंत माणसाचे मतं नाही, नाव नाही आहे आणि मेल्या माणसाचं आहे. कितीक तरी बूथ ऑफिसरच व्होटिंग करतायत. हा काय प्रकार चाललेला आहे? आणि फर्स्ट फेज न सेकंड फेजमध्ये हे लोक बघा 10 दिवस झाले तरी बूथप्रमाणे व्होटिंग किती झालं हे तर इमिडिएट करते. तर हे लोक एवढा फ्रॉड इलेक्शन घेत आहेत. आणि टोटल मशीन 543 याला ती लागतात ते बघा. 18 म्हणजे 1,80,000, 100 लोकसभेला 500 लोक, 18 म्हणजे 90, 9 लाख, आणि 43 म्हणजे समजूया आपण 50, त्याचं 1 लाख, 10 लाख आणि 10% जास्त म्हणजे 11 लाख मशीना लागतात. पण यांच्याकडे मशीना किती आहेत? 18 लाख तर चोरीच्या आहेत आणि कितीतरी मशीना यांनी केलेलं आहे. आणि मला सांगा, काळा ग्लास लावलेला आहे, हे त्याप्रमाणे तुम्हाला कुणाला व्होट जाते दिसतंय काय? आणि त्यानंतर काउंटिंग करताना हे बंदुकीच्या टोकावर करतात. कारण प्रोसिजर अशी आहे की जो कॅन्डिडेटनी बूथमध्ये होता त्याला पाठवून विधानसभाप्रमाणे ते लिस्ट, EVM मशीन म्हणजे बक्सा, त्यानंतर व्होटिंग मशीन, VVPAT आणि त्यानंतर दादांनो कंट्रोल युनिट, त्याचं 5 रँडमली काढून 100% काउंटिंग करायचं आहे. आता मला सांगा, इलेक्शन कमिशनर एक तर खोटा बोलतो आहे, नाही तर इलेक्शन कमिशनरने प्रूव्ह करून द्यावं. 10-15 दिवसात इंक निघून जाते, तर 40 दिवस इंक राहते, याच्याचं मशीन चेंज करतात आणि हे फ्रॉड इलेक्शन घेत आहेत. त्यासाठी जनतेने याचा विरोध करायचं. कारण BJP RSS सोडून जे कोणती पार्टी आहे बहुजनांची, ती पार्टी म्हणजे लक्षात ठेवा, बहुजन समाज पार्टी, त्यानंतर RJD, त्यानंतर समाजवादी पार्टी, हे लोक जे प्रस्थापित लोक आहेत हे घराणेशाहीवाले आहेत. यांच्याकडे 10-10, 12-12 पेन्शन आहेत. पण हे लोक तोंडातनं आवाज काढत नाही. कारण राजकारण म्हणजे हरामाचा पैसा कमवण्याचा धंदा आहे. आम्ही लोक 95% लोक टॅक्स भरतो, तो पैसा आहे. तर हे लोक जसं दारुड्या असतो, त्याला दारूची सवय असते, त्याला यांना ॲडिक्ट झालेले आहेत.
आता यांना स्वप्न पळायला लागलं आहे. जशी आपली प्रेग्नंट बाई बघते ना तससारखं मी आमदार बनवणार, मी मेंबर बनणार कॉर्पोरेशन, मी नगर परिषद बनणार. आणि या लोकांचं एवढं फ्रॉड असताना सुद्धा कपिल सिब्बल साहेब, ॲडव्होकेट प्राचार्य साहेब, मलिक साहेब हे एवढं सांगतायत त्यांच्याकडे नाही आहे फ्रॉड इलेक्शनकडे. पण यांना लक्षात ठेवा हरामखोरांनो, हे तुम्हालाच खाणार आहे ना, आम्ही सुद्धा तुम्हाला सोडणार नाही आहे. तुम्ही दलाल, SCचे दलाल, STचे दलाल, OBC दलाल आणि मराठ्याच्या दलाल लोकांनो. बघा महाराष्ट्रामध्ये बिचारा मनोज जरांगे पाटील मरायला टेकला आहे. 179 फॅमिली आहेत, घराणेशाही आहे, शिक्षण सम्राट, साखर सम्राट, राजकारणातले कुटुंबशाही. त्यांच्यावर SIT लावली, किती अत्याचार केले, ते उपोषणात बसले, त्या 70-50 बायांना ठोकून काढलं. अरे शरम वाटत नाही साल्या हरामखोरांनो. आणि त्या बिचाऱ्याच्या याच्यावर अत्याचार करतात. तसंच एक बाळासाहेब आंबेडकर बिचारे गोरगरिबासाठी NRCमध्ये मुसलमानांकडून लढतायत, SC समाजाकडून, OBCच्या गरीब लोकांकडून, STसाठी लढतायत आणि मराठा गरीबसाठी लढतायत. त्याचं नाव बदनाम करता तुम्ही. आज भारतामध्ये एकच व्यक्ती आहे ती ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी. ते नेतृत्व करू शकतात भारताचे सुद्धा, तेवढी ते त्यांची कॅपेबिलिटी आहे. पण बघा यांनी SC लोकांना फक्त याची सीट दिली अमरावतीची, मायनॉरिटी लोकांना दिलीच नाही. आणि STचे 4 ठेकेदार बसले आहेत. हे हरामखोर लोक आमचं मतदान करायला हे म्हणतात आदिवासी, आणि जेव्हा सर्टिफिकेट द्यायचं तर खोटे आदिवासी. आणि आमची जे 71 हे बनवलं आदिवासी संशोधन केंद्र, तिथं कोणाला बसवलं? महादेव गोविंद गारे, मधुकर पिचडचे नातेवाईक. त्याचा जन्म 39चा आहे, त्याची जात कोळी आहे. 62मध्ये तो 22 वर्षात होता. 22 वर्षामध्ये कोणी ग्रॅज्युएट होते का? आणि जोशी कुलकर्णीने पुस्तक लिहिलं, त्याला PhD दिली. कोण शिकले होते 62 नंतर? आणि त्यानंतर इंदिरा गांधींनी त्याचं एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं आणि या हरामखोरांना आश्रमशाळा दिला. या लोकांनी 7-8 हजार कितीतरी हजारो करोडचा घपला केला आहे. हे अपोजिशनमध्ये हेच आहेत, रुलिंगमध्ये हेच आहेत. कोणी गायकवाड आयोगाने केला आहे, कोणी बोलत नाही. आणि त्यानंतर इंदिरा गांधीने एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं आणि जनगणना केली 81मध्ये. त्यावेळेस 1 करोड 10 लाख होते. यांना 2 खासदार, 4 खासदार आणि 13 आमदार, 25 आमदार मिळाले आहेत. आणि आमचे वार्ड 0 होते 81मध्ये आणि 85मध्ये म्हणतात हे परंपरा आणि संस्कृती. मी तुम्हाला सांगितलं गुलाम केलेल्या परंपरा संस्कृतीने. मनुस्मृती म्हणजे ते जे म्हणतात ते करायचं आणि ते संस्कृती. आणि यांनी 85 पासून आमचं दादांनो यांनी आमच्यावर अन्याय करतायत. आता मी तुम्हाला सांगतो माझी प्रगती कशी झाली ते बघवा. मी भारताची प्रगती खरं आहे का खोटं आहे ते सांगू. सर एक विचारायचं होतं की आपण या बाबतीत दिल्लीमध्ये वरिष्ठ विरोधी पक्षाचे नेते किंवा वरिष्ठ न्यायालयातले जे वकील वगैरे आहेत यांच्याशी काही कोण संपर्क करून काही मी सांगू इच्छितो दादा. मी ॲक्शन घेतलेली हां, मी 14 फेब्रुवारीला पुण्यावरून मी 13 फेब्रुवारी नागपूरला गेलो. नागपूरवरून 13 तारखेला मी दिल्लीला गेलो आहे. आणि माझी जी टीम आहे मी टीममध्ये इन्क्लूड झालो. आणि त्यानंतर त्यांच्यासोबत मी फिरून काही सोशल मीडियाला इंटरव्ह्यू दिले आहेत. मी आज जवळपास 2 महिन्यापासून माझे व्हिडिओज टाकत आहे. आणि माझं WhatsApp नंबरही आहे आणि माझं फेसबुक पण आहे. त्यावर जाऊन बघा, चंद्रकांत सहारकर हे ते फेसबुकचं आहे. आणि मी रोज, कारण आज मी बघतो आहे मला मेन मीडिया आणि सोशल मीडियासुद्धा हे सुद्धा माझा इंटरव्ह्यू घ्यायला तयार नाही आहे. कारण सांगतो मी सुप्रीम कोर्टला गेटसमोर जाऊन त्यांना सांगितलेलं आहे हरामखोर संघीयनो आणि बलात्कारी संघीयनो. मी आजही म्हणतो संघीय जज लोकांनो, एवढं अन्याय असतानासुद्धा 18 लाख मशीन आहेत आणि आज फ्रॉड इलेक्शन होत आहे. पण यांच्यात कोणाची हिंमत नाही आहे मला बोलून हे करायचं. आणि मी जनतेला सांगू इच्छितो आणि त्यातल्या दादा माझ्या पोरींनो आणि माझ्या बहिणींनो, तुमच्यावर सगळ्यात जास्त अत्याचार झालेला आहे. बघा, गोल्ड मेडल मिळवणारी ज्या माणसाने त्याच्यावर अत्याचार केला त्याच्या पोराला तिकीट दिलेलं आहे. बघा मणिपूरमध्ये, हाथरसमध्ये बघा, डॉक्टर रितू सिंग बघा. किती उदाहरण देऊ मी आपणास. आणि महाराष्ट्राचा खैलाजी सांग बघा, 2 पोरांना, बाईला आणि त्या पोरीला काय केलेलं आहे. कोणी बोलतात, प्रस्थापित व्यवस्था कोणी बोलते. आणि त्यानंतर बघा इतका अत्याचार आमच्या महाराष्ट्रात झालेला आहे. आणि आम्ही म्हणतो शिवाजी महाराज, शाहू महाराज नुसतं, आणि काय यांचं दुसऱ्यांना न्याय द्यायचं नाही. बघा हे मराठा म्हणतात स्वतःला शिवाजी महाराज औलाद, आणि जरांगे पाटील म्हणतो ते खोटं आहे का? आणि त्यांना त्यांच्या पाठीमागे अरे एका दिवसात मिळू शकतं 169 फॅमिली आहेत मराठ्यांचा. काय मागतात ते बिचारे? आम्ही काय मागतो? अरे आम्हाला काही नको, आम्हाला मेहनतीचं शिक्षण द्या दादांनो, आणि आम्हाला पोट भरायला नोकरी द्या. आम्हाला नको तुमचे बंगले गाडीने AC पाहिजे आम्हाला. पण ते सुद्धा मिळू शकत नाही. कारण हे लोक सगळे, यांचा सरदार जो आहे ना हा RSS आहे आणि पूर्ण घराणेशाही आहे. काका मामा चाचा चाची चारी पार्टीमध्ये बघा. तर ज्यांना ॲडेक झाले आहेत, हे सत्तेचे ॲडेक झालेले आहेत.
आणि त्यानंतर हे 95% लोक आपला पैसा आहे आणि हेच लोक आपल्यावर अन्याय करतात. एक सुद्धा एवढं मी VVMच्या बाबतीत बोलतो आहे, हे खरं आहे का खोटं आहे मला बोलवा कुठल्याही स्टेजवर. आणि पुण्यातले बुद्धिवादी लोकांना सांगतो, तुम्ही मला प्रश्न विचारा, मी येतो. पण कोणाची हिंमत होत नाही. ज्या दिवशी प्राध्यापक हे आपले अंधश्रद्धावाले प्राध्यापक साहेब श्याम मानव कसबेकर, डॉक्टर मुंगवेकर यांनी जेव्हा बाळासाहेब टिकाय त्यांना चॅलेंज केलं आहे, डॉक्टर रावसाहेब रावसाहेब कसबे त्यांना म्हटलं आहे, खबरदार जर तुम्ही बाळासाहेबांना ट्रोल केला आणि तुमच्यात एवढी विद्वान आहात तर तुम्ही मला बोलवा आणि मला 100 प्रश्न कळा. ज्या महामानव तो बिचारा, त्याला वाटलं असतं तर कधीच त्यांनी स्वार्थ केलं असतं बाकीच्या लोकांसारखे. बघा नागपूरला आमदार खासदार झाले तर कोणाला मतं मागतायत ते, पण एकाची हिंमत नाही होत आहे मला बोलवायची. एवढे विद्वान आहेत पुण्यात. अजूनही सांगतो आपल्या चॅनलच्या थ्रू, मी पुण्यात राहतो, मला बोलवा तुम्ही, मला अर्धा तास बोलू द्या आणि तुम्ही विद्वानांनो प्रश्न विचारा. पण कोणाची हिंमत होत नाही. पण मी आपल्या पोरींना आणि बहिणींना सांगतो, ताईंनो आणि माझ्या बहिणींनो, तुम्ही आता निघा. तुम्हाला बाबासाहेबांनी अधिकार दिला आहे, त्यामुळे तुम्ही शिकलेले आहेत. आज तुमची गरज आहे. हे माणसं जे आहेत ना, आणि जे खरोखरच 95% आज शिक्षण नाही, काही नाही. 22 वर्षाचा पोरगा ग्रॅज्युएट होतो, त्याला 10,000 आणि 20,000 मिळत नाही. आमची पोरगी इंजिनिअरिंग शिकते आणि 20,000मध्ये त्यांच्याकडे रातभर गहाण राहते. आमची पोरगी बिचारे पोराला पैसा पाहिजे, पुरत नाही म्हणून त्या लोकांनी जे आहेत घराणेशाहीवाले त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसते, मजबुरी आहे. आणि आज सगळं संपलेलं आहे. सर, मायावती ज्या आहेत त्या हुकमरान बनण्यासाठी नेहमी सांगत असतात बहुजन समाजाला. बघा दादांनो, मी कांशीरामचं लेक्चर मी 83पासून 84ला सिलेक्शन झालं आणि राजीव गांधी प्रधानमंत्री झालेत म्हणून मला 88मध्ये अपॉइंटमेंट मिळाल्या. माझ्यावर 4 वर्ष अन्याय झालेला आहे. त्यानंतर मी पुण्यात असताना कांशीरामजीच्या भाषणात जात होतो आणि चळवळ पाहिली. कांशीरामजींनी शपथ खाल्ली, मी जिथपर्यंत स्वातंत्र्य मिळवून देणार नाही तिथपर्यंत मी घरी जाणार नाही. बघा बिचारे मरून गेले, कधी बँक अकाउंटसुद्धा काढलेलं नाही. आणि लक्षात ठेवा दादांनो, रात्रंदिवस सायकलने त्या काळात त्यांनी हे करत होते आणि एक दिवससुद्धा घरी बसत नव्हते. R&Dमध्ये असताना आंबेडकर जयंतीचा त्यांचा वाद झाला आणि बिचाऱ्यांनी झगडा करून हे केलं आणि त्यानंतर ते केस जिंकले. म्हटले नाही जाणार मी, मला नको आहे. आणि त्यांनी बघा एवढं मोठं त्याग केलं बिचाऱ्यांनी, तर ते लोक रात्रंदिवस मेहनत करत होते. आणि त्यानंतर बघा सत्ता आल्यानंतर त्याच BSPचा पक्षाने काय केलं, सत्ता झाली भोगली, त्यानंतर इलेक्शन आलं की हुकुमरान बंद आहे आणि बाकी दिवस कुठं. मी सुद्धा एक टेप बोलवलेला 2 महिन्यापूर्वी त्यांच्यावर. मी म्हटलं मी BSPसाठी एकटा माणूस मी EVMच्या विरोधात मी हटवतो आणि BSPसाठी मरायला तयार आहे. फक्त तुम्ही जे बहुजनांचे सोशल हे आहेत संस्था आणि बहुजनांचे पक्ष एकत्र या आणि मायावतीजी आपण नेतृत्व करा. बघा दादांनो, यांचं 19चं रेकॉर्ड सांगतो. समाजवादी पार्टीसोबत यांनी हे केलं, त्यावेळी 10 सीटा यांच्या आल्यात आणि 5 सीटा त्यांच्या आल्यात. आणि यांनी बघा यांचं समाजवादीचं पर्सेंटेज जास्त आहे आणि ते आरोप काय लावतात, आम्हाला OBCच्या लोकांनी मतदान नाही. मग तुमच्या सीटा कशा जास्त आल्या? OBCचं पर्सेंटेज जास्त आहे की SCचं पर्सेंटेज जास्त आहे? आणि त्यानंतर या लोकांनी जाणून बुजून यांच्यावर दबाव आणण्यात आलं, कारण त्यांच्या अगेन्स्टमध्ये केसेस सुरू आहेत आणि यांनी तोडलं. यांचं बंधन झालं असतं तर BJPला तिथं सत्तासुद्धा नसते मिळाली. पण सर, बसपाला मायावतींच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडानंतर एक उतरती कळा लागलेली दिसते, तर त्याचं मग काय कारण असावं? हां, ते कारण सांगतो मी. कसं असे की मनुष्य हा स्वार्थी आहे आणि सत्ता आल्यानंतर पद आलं की आपण पैसा कमवतो आणि त्याप्रमाणे त्याच्याकडे पैसा जो जमा झालेला आहे आणि ही व्यवस्थेला काय पाहिजे, सगळ्यांना घाबरून सोडणारे, विकणारं नाही पाहिजे. कांशीरामजीचं बघा काय होतं त्यांच्याकडे, अहो बँकचं अकाउंटसुद्धा नाही आहे आणि यांना दिसते. पण प्रत्येकजण काय म्हणतो, मला दलालीकडून जर पैसा मिळते तर मी तो घेणार. चळवळ गेली भाडीत. मग त्या श्रेणीमध्ये तुम्ही मायावतींना सुद्धा समजता का? बिलकुल प्रश्नच येत नाही. माझे व्हिडिओ बघा 2 महिन्याच्या अगोदर, ते सत्य निघालं माझं. यांचं व्होटाचं पर्सेंटेज 13% आलेलं आहे. तर 13%मध्ये यांचं एकच आमदार निवडून आलेला आहे. तर मला सांगा 13%मध्ये हे खासदार तर निवडून येऊ शकतील का? पण त्यानंतर आता ते जनतेने समजायचं.
कारण व्होट डिवायडेशन करणं त्यांचं काम आहे ते. साधारणपणे सर, मायावती नेहमी स्वतंत्रपणे निवडणुका लढतात. कोणत्याही प्रकारची लवचिक असं ते धोरण घेताना दिसत नाहीत किंवा इतरांना बरोबर घेण्याचं धोरण दिसत नाही. कांशीराम यांनी बऱ्याच वेळेस अशा प्रकारे धोरण स्वीकारलेलं होतं आणि त्यानंतर तो पक्ष वाढत गेलेला होता. मग पक्षाच्या ह्या जी काही घसरण चाललेली आहे याच्यामध्ये मागे एक हे धोरण कारणीभूत ठरतं का की त्या प्रेडिक्टेबल राहतात नेहमी? त्याला कारण म्हणजे बघा, कांशीरामजीची चळवळ ही 12 महिने सुरूच राहायची. यांची चळवळ फक्त इलेक्शन आलं की हुकुमरान बनणं आहे. आता मला सांगा दादांनो, तुमची चळवळ स्प्रेड करायला पाहिजे का कमी करायला पाहिजे? फक्त इलेक्शन आलं कीच आणि तुमचं पर्सेंटेज कमी होत 13% आलेलं आहे आणि हे तुम्हालाही माहीत आहे आणि जनतेलाही कळते. आता जनतेला कळत नाही, पण काहीतरी लोकांचं त्याच्यावर प्रेशर आहे. कोण लोक राहणार आहे? प्रस्थापित व्यवस्था. कारण त्यांना माहीत आहे. बघा आजच्या परिस्थितीला एक आदिवासी मुख्यमंत्री याच्यात आहे, केजरीवालजी जेलमध्ये आहे. तर म्हणण्याचा अर्थ कसा आहे, हे लोक घाबरतात आणि घाबरून चला आपलं तर झालं, आता काय करायचं आहे, जे आहे ते कसं राहायला पाहिजे. म्हणजे सर प्रामुख्यानं जे आर्थिक बाबतीत त्यांनी जे काही केलेलं असतं त्याची भीती त्यांना वाटते का? बिलकुल. कारण आज आपण पाहतो तिकडं प्राईम मिनिस्टर म्हणतो 70,000 करोड, इकडं रातोरात टोपी. त्यानंतर बघा कितीतरी CBI, ED, इन्कम टॅक्स, हे सगळे जे डिपार्टमेंट आहेत हे दबाव टाकतात. कारण आज आमच्या देशामध्ये हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे. EVM मशीनमध्ये फ्रॉड होत आहे. तरी हे जेवढे काही पॉलिटिक्स आहेत, काँग्रेस BJP सोडून, मी राहुल गांधीला शिकवणारा मी आहे. मी राहुल गांधीला रोज सांगतोय कि तुम्ही लोकांनो, राहुल जी आप भी उतने जिम्मेदार हो गए अगर हम गुलाम हो गए तो. आप मुंह से बोलने से नहीं होते. 90% 3%. अभी जब आप पढ़े लिखे हो, मी जे सांगतो दादांनो, हे फ्रॉड इलेक्शन होत आहे की नाही? मग हे आपल्याला 95% समाजाला त्याचा आवाज उठवावा लागेल. कारण आज माझी मुलगी प्रेग्नंट आहे आणि सून प्रेग्नंट आहे. ते सुद्धा बिचारे मूल निघणारा ते गुलाम. बाबासाहेबांनी काय म्हटलं आहे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. आणि 100 दिवस भेड बकऱ्या समज जेवायचं, तुम्ही 1 दिवस वाघासारखा जगा. आणि बाबासाहेब एवढे विद्वान होते दादांनो, त्यांनी त्याच काळात सांगितलं होतं की जर संविधानाची अंमलबजावणी करणारे नालायक असतील, विरोधी असेल, तुम्हाला न्याय नाही मिळणार. आणि त्यांनी म्हटलं होतं की सुशिक्षित पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिया आहे. आज बघा सगळे लालची आहेत. आणि जे मनुष्य संविधानाच्या विरुद्ध, संविधानाने प्रगती केली आहे आणि जे संविधान संपवायला आहेत त्या लोकांना व्होटिंग मागायला लोक जातात. कारण त्यांना स्वार्थ पाहिजे. माणूस 2च गोष्टींनी विकला जातो. पद आलं की त्यांना पैसा मिळतो आणि त्यांची ज्या इच्छा असतात. कारण यांनी आमच्या आयाबाई भोग केला आहे आणि त्यांच्या सवयी यांना लागलेल्या आहेत. आणि बघा ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, हा हरामाचा पैसा कमवण्याचा धंदा झालेला आहे. आणि सगळे हे लोक काका, मामा, चाचा, चाची, मावशी अशी हे लिंक लागलेले आहे. आणि आम्ही जे 95% मेहनत करून जगणारे, आज आम्हाला उपाशी मरायची, आमचं शिक्षण संपलं, सगळं संपलं. आणि आज हे आम्हाला गुलाम करण्यासाठी हे लोकसुद्धा जबाबदार आहेत. कारण यांना भीती वाटते आमच्याकडे जो पैसा झाला आहे हे घेऊन जाणार आहेत. आणि तुम्ही लक्षात ठेवा दादांनो, तुम्ही वरूनही मरणार, वरूनही तुम्हाला लोक सोडणार नाही आणि खालचे लोक सोडणार नाही. सर, हे सामाजिक क्रांती म्हणजे तिसरी आझादीची लढाई मी लढतो आहे. हे जर बरोबर असेल तुम्ही पण विचार करा. हां सर, राहुल गांधींसारखे इंडिया आघाडीचे जे नेते आहेत यांच्यापर्यंत आपण ही माहिती योग्य पद्धतीने आणि लिखित स्वरूपात किंवा अशा पद्धतीने काही पोचवलेली आहे का? आणि जर समजा पोचवली असेल किंवा नसेल तर किंवा त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया आलेली आहे या विषयांवर? हे बघा दादांनो, मी जानेवारी महिन्यात जे PDF काढलं ते राहुल गांधीपर्यंत पोहोचलं. आणि मी 14 फेब्रुवारीला गेल्यानंतर माझे रोज व्हिडिओ त्यांना जातात. लक्षात ठेवा. आणि मी 24 अकबर रोडला मी त्या दिवशी गेलो होतो. म्हणजे माझी त्यांची भेट घेऊन देण्याची इच्छा होती. पण त्या दिवशी ते बाहेर होते आणि मी 4 तास तिथं थांबलो. त्यानंतर तिथं जे चित्र बघितलं मी, तर मी शॉक झालो. कारण काँग्रेसमध्ये सुद्धा RSSचे स्लीपर सेल आहे. मी किती रिक्वेस्ट केल्यानंतर माझं तिथं इंटरव्ह्यू झालं नाही. शेवटी नॅशनल दस्तकने त्यांचा बंगल्याचा बाहेर आणून माझं हे घेतलेलं आहे. ते सुद्धा मी टाकलेलं आहे सोशल मीडियावर. माझं YouTube चॅनल आहे आणि Facebook चॅनल आहे चंद्रकांत सहारकर. त्याच्यावर मी कितीतरी व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि रोज मी
7 मिनिटाचं 2 किंवा 3 व्हिडिओज करतो आणि जशी परिस्थिती आहे दिवसेंदिवस त्याप्रमाणे मी व्हिडिओ करून टाकत राहतो. तेव्हा मी आपणास सांगू इच्छितो, ही जर आपल्याला गुलाम करण्याचीच पूर्ण प्लॅनिंग आहे आणि नॉर्थ कोरियासारखं हे आपल्यावर डिक्टेटरशिप करतील, तेव्हा दादांनो विचार करा. आणि हे लोक काही करणार नाहीत, राजकारणी लोक, सगळे लोक हे स्वार्थी लोक आहेत. त्याकरता आपल्यालाच हे काहीतरी आवाज उठवून एक जन आंदोलन तयार करावं लागेल युवा मंचामध्ये. हां सर, तर शरद पवार यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने काल परवा असं म्हटलं आहे की हुकुमशाहीचा धोका आपल्या देशाला आहे. एवढं जर समजत असताना मग आपण शिवाजी महाराजांचं वंशज आहे हे सगळं दिसत असताना आपण का नाही डायरेक्टली हिट करत? माझ्यासारखा व्यक्ती सुप्रीम कोर्टच्या गेटसमोर जाऊन त्यांना मी म्हणतो बलात्कारी आणि कातील लोक वापरतो मी त्यांना, मनुवादी लोकांनो. तर तुम्ही का नाही तोंडाने बोलत मग? कारण तुमची पूर्ण कुटुंबशाही सुरू आहे भारत आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि ज्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर संत झालेत, त्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अत्याचार झालेला आहे. मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे, 114 गोंडगोवारी लोक मेलेत, खैलराजी लोक झालं. त्या गावाला आदर्श गाव म्हणून यांनी दिलेले आहे बक्षीस. कोणाचं राज्य होतं त्या काळात? 114 लोक मेले तेव्हा कोण होते सत्तेवर? गोळीबार जेव्हा झाला घाटकोपरचा 11 लोकांना मारलं, कोण होय मनोहर कदमांना सोडणारा? सर जज लोहिया झालं, हे झालं, कोणाच्या राज्यात झालेलं आहे? सर प्रकाश आंबेडकरांसारखं जे नेतृत्व आहे हे या EVM मशीनच्या बाबतीत काही असं ठोस असं काही भूमिका घेऊन आंदोलन वगैरे काही करत नाहीत, किंवा थोडंसं असं उल्लेख करतात की तरुणांनीच त्या मशीनच्या बाबतीत आणखीन अभ्यास करावा आणि सगळं लोकांसमोर खुलं करावं, की जे तरुण आता त्या क्षेत्रामध्ये शिकत आहेत ह्या तांत्रिक क्षेत्रामध्ये, असं म्हटलं त्यांनी. तर याबाबत त्यांची काही जबाबदारी याच्यापेक्षा जास्त आहे का? आता बघा नो, 2 फेजचं इलेक्शन झालेलं आहे. 2 फेजचे इलेक्शन झाल्यानंतर आता सगळ्यात अगोदर सुप्रीम कोर्टचं फायनल जे सविस्तर सांगितलं ते मी आपणास सांगतो आणि बाकीचं सुद्धा मी आपणास सांगतो. बघा दादांनो, सुप्रीम कोर्ट काय म्हटलेलं आहे, 2nd आणि 3rd जो राहील तो VVPAT आणि कंट्रोल युनिटची म्हणजे टेस्ट करू शकतो. आता मला सांगा, दुसरीकडे याने कानून पास केलेला आहे की जो कोणी जज जो डिसिजन दिलेला आहे आणि त्या डिसिजनच्या विरुद्ध जो देईल डिसिजन त्याला 7 वर्षपर्यंत शिक्षा होईल. काही अर्थ आहे त्या डिसिजनला? परत एकदा सांगतो मी. आता कपिल सिब्बल साहेबांनी, ॲडव्होकेट साहेबांनी परवाला त्यांनी सांगितलं आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्यासाठी 17C फॉर्म त्याच्यात लिहिलेलं असते की कुठल्या सिरियल नंबरप्रमाणे मशीन VVPAT कंट्रोल युनिट आणि बक्सा असते ते. त्यानंतर अप्रूव्ड व्होटर लिस्ट. अप्रूव्डचा अर्थ असा असतो दादांनो की तिथं व्होटर लिस्टमध्ये जे लोक जिवंत आहेत त्यांचंच नाव असते. आणि त्यानंतर आपण जेव्हा व्होटिंग करतो, आपण सगळ्यांना माहीत असेल, तेव्हा आपण ते मतदार यादीमध्ये हा माणूस व्होटिंग करून गेला. पण आज आम्ही बघतोय व्होटिंग मेल्या माणसाचं झालेलंच आहे. आणि त्याशिवाय बूथमध्ये काही लोकांना अडवतात, व्होटिंग करू देत नाही, पर्टिक्युलर कमिटी लोकांना. हा एवढा. आणि फॉर्म 70सुद्धा नाही, म्हणजे जे बूथमध्ये असतात त्यांचीसुद्धा साईन घेत नाही. आणि एक महत्त्वाचं म्हणजे ब्लॅक क्लास लावलेला आहे. त्या अतुल पटेलने कितीतरी त्यांनी हे दिलेलं आहे, प्रॅक्टिकल करून सांगितलं. आणि त्यानंतर काउंटिंग करताना सुद्धा हे फ्रॉड करतायत, मशीन चेंज करतायत. कारण यांच्याकडे पुष्कळशा मशीन 40-50 लाख मशीन आहेत, 18 लाख तर आहेतच आणि लागतात किती? 11 लाख. तर ह्यासाठी म्हणून ह्या सगळं फ्रॉड आहे. आणि नवीन पोरांनी आता ह्यासाठी पहिलं फॉर्म 17C जो असतो त्याप्रमाणे त्यांनी इलेक्शन घेतात की नाही हे करायचं, नाही तर जन आंदोलन करायचं नाही. तर आम्ही आता गुलाम होणार आहोत. आणि यानंतर शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर हे पैदासुद्धा होणार नाही आहेत. आणि त्यासाठी हीच लढाई आहे. ही लढाई आपल्याला 55% लोकांना, कारण 5% लोक हे राजकारणी आणि हे घराणेशाहीवाले आहेत आणि हे त्यांच्याशी मिळालेले आहेत. यांना भीती आहे, कारण यांच्याकडे धन दौलत एवढी आहे की 100 पिढ्या 200 पिढ्या हे खाऊ शकतील. तेव्हा आपण आज आपली परिस्थिती वाईट आहे, शिक्षण गेलं, नोकरी गेली आणि एवढी महागाई वाढली की उपाशी मरायची वेळ आहे. त्यासाठी आमच्या अशिक्षित लोक एक टाईम उपाशी त्यांनी क्रांती केली, तसं आपल्यालाही करावं लागणार. फक्त जन आंदोलन तयार करा. आम्हाला EVMने व्होटिंग करायचं नाही आहे. आणि त्यासाठी नवीन जनरेशनने आता बोलायला सुरुवात करा आणि ज्या प्रोसिजरप्रमाणे जर इलेक्शन नसेल होत त्याचा विरोध करा. बघा, आणि हे फ्रॉड इलेक्शन आहे आणि हे होणार आहे. फक्त तुम्ही बोलायला शिका.
आणि मी प्रकाश ॲडव्होकेट आंबेडकर साहेबांना सुद्धा केलं आहे की आपण निवडून नाही येणार आहेत. अजूनही सांगतो मी की तुम्ही याचा विरोध करा आणि प्रोसिजर, आपण ॲडव्होकेट आहात, मी जे सांगतो आहे प्रोसिजर खरं आहे का, कपिल सिब्बल साहेब सांगतायत, प्राचासाहेब सांगतायत, मलिक साहेब सांगतायत, तेव्हा विचार करा. नुसतं याच्यात राहू नका इलेक्शनच्या याच्यामध्ये, नाहीतर आपण एकदा गुलाम झालो, यांना कसं कोणी इलेक्शन घेऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्यावर गुलामशे 3% लोक हिटलरशाहीप्रमाणे आपल्यावर अत्याचार करतील आणि नॉर्थ कोरियामध्ये जसं आहे तसं करतील. पण हरामखोरांना मी सांगू इच्छितो, या बलात्कारी लोकांना, अरे आम्ही 90% आहोत, हा देश आमचा आहे, आम्ही मूल निवासी आहोत इथले, तुम्ही काही करा पण आम्ही अन्याय सहन करणार नाही. आणि आमच्या पोरीबाईंच्या इज्जतीसाठी आम्ही करोडो लोक मरून जाऊ पण त्यांच्या इज्जतीला हात नाही लावू देणार. हरामखोरांनो, लक्षात ठेवा. सर, आता असं थोडंसं चर्चेमध्ये येतं आहे की हे पिछाडीवर गेलेले आहेत, 200च्या खालीपर्यंत येतात की काय, 300च्या खाली येतात की काय, हे काही दाखवण्याचं नाटक असून शेवटी मॅच फिक्सिंग झालेलं असं हे पूर्ण प्रोग्रामिंग केलेलं आहे मशीन. मी आताही सांगतो, हे पर्सेंटेजप्रमाणे कोणत्या इंजिनियर विचारा, पर्सेंटेजप्रमाणे यांनी प्रोग्रामिंग केलेलं आहे मशीनमध्ये. आणि यांच्याकडे एवढा मशीन आहेत, गरज आहे 11 लाखाची आणि त्याच्यापेक्षा 4-5 पटीने यांच्याकडे मशीन आहेत. आणि हे लोक जे आहेत राजकारणी लोक, ज्यांचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे. राजकारणी लोकांना काय पदासाठी राजकारण आहे, त्यांचे चमचे लोकांसाठी पदासाठी फिरतात. मला आमदार मिळेल, मला नाही काय तर कॉर्पोरेटर होईल, मी नाही काय तर नगर परिषदेचा मेंबर होईल. त्यासाठी दादांनो, तुम्ही आता आपण जे 55% आहोत, आपण विचार करा, शिकलेला आहोत आपण, मॅथेमॅटिक्स, जग हे मॅथेमॅटिक्स आणि नेटवरून चालत आहे. पण आम्हाला यांनी गुलाम करण्याचं म्हणजे कोरोना एक टेस्ट केली आणि त्यानंतर दगडामध्ये प्राण प्रतिष्ठा. सर, 2024 लोकसभा निवडणूक ही सुद्धा फिक्स केली? बिलकुल बिलकुल. मी आजच सांगतो, प्रकाश आंबेडकर निवडून नाही येणार आहेत. मी आज सांगतो. एक व्यक्तीचं तुम्ही उदाहरण सांगितलं, प्रकाश आंबेडकर हे निवडून येणार नाहीत समजा. आता केंद्रातलं सरकार कसं राहील? हे केंद्राचं सरकार 400 सीटा घेऊन येणार आहेत, पूर्ण सेटिंग झालेलं आहे. हे लोक जर EVMला विरोध करणार नाही, मी आज सांगू इच्छितो, मेजॉरिटी त्यांनाच येणार आहेत आणि हे संविधान बदलून हिंदू राष्ट्र तयार करणार आहेत. आणि तुम्हाला यानंतर कधीच चान्स नाही मिळणार. माझ्यासारख्या व्यक्तीला यांनी जेलमध्ये टाकण्यासाठी अगोदरच कानून बनवलेलं आहे, मी सांगितलंच आपणास. आणि 1 जुलैपासून इम्प्लिमेंट होत आहे. मला मारलं ना काही फरक नाही, मी 65 वर्षाचं वय आहे, मी या जिद्दीनं निघालो आहे. मी कोणामुळे तरी आज इथपर्यंत आलेलो आहे, त्याची मला परतफेड करायची आहे. म्हणून आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकसुद्धा व्यक्ती नाही का सुप्रीम कोर्टचं गेट समोर जाऊन त्यांना राक्षस आणि बलात्कारी म्हणणारा मी आहे, मनुवादी. आणि अजूनही म्हणतो मी, बलात्कारी संघाच्या लोकांनो आणि कातील लोकांनो, हरामखोरांनो, हा देश आमचा आहे. आम्ही तुम्हाला फक्त शिक्षण, रोजगार आणि मेहनतीचं मागतोय. आणि हरामखोरांनो, तुम्ही आज 5000 वर्षापर्यंत आमचं शोषण करून आमच्या आया बहिणीचा भोग बनून आणि त्या सवय ह्या बाकीच्या राजकारणाला सुद्धा लागलेल्या आहे आणि यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येक जातीतले दलाल लोकांनो, SC ST OBC मायनॉरिटीचे आणि जे काही आहेत OBCचे सुद्धा, कुठं मेलेत OBCचे दलाल लोक आता? आणि त्यानंतर सांगा तुम्हाला जनता सोडणार नाही आहे. त्यासाठी आता लक्ष द्या. एवढं तुमच्यासमोर हा फ्रॉड होत आहे. एकाच्या तोंडात हवा द्या. तुम्ही शिकलेलं नाही आहे, तुम्हाला समजत नाही आहे काय फ्रॉड इलेक्शन होत आहे. मी 2 दिवसापासून ओरडतोय. शेवटी आज आपल्या मुलींना आणि माझ्या बहिणींना मी सांगितलेलं आहे, तुम्ही आता निघा बाहेर आणि विचारा जो कोणी होटी मागायला येतो तो. एवढं सुद्धा कळत नाही आहे फ्रॉड इलेक्शन होत आहे तर? शिकलेलं नाही आहे का तुम्ही? पण लक्षात ठेवा, समाज तुम्हाला सोडणार नाही आणि ते तर सोडणारच नाही. 70 करोडचं नाव घेतलं की रातोरात टोपी चेंज होते. तेव्हा जनतेला सांगू इच्छितो, दादांनो, पुढच्या पिढीसाठी आमच्या अडाणी लोकांनी बिचाऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती, आम्हाला काही करायचं नाही, फक्त बोलायला शिका आणि विरोध करा. हे फ्रॉड आहे. EVM मशीन = मनुस्मृती म्हणून RSS बघा, संविधान बचाव, आदाची तिसरी क्रांती. एवढं बोलतो मी आणि दादांना मी धन्यवाद देतो की कमीत कमी यांनी डेअरिंग तरी गेलं माझं PC घेण्याचं. आणि नाहीतर मला सोशल मीडियावाले घाबरतात, पण यांनी आज डेली केली, त्यामुळे यांना खूप खूप मी यांचे आभार मानतो. आणि जनतेने विचार करावं, मी जे काय बोलतो खरं आहे खोटं आहे ते. आणि माझं फेसबुकवर बी आहो आणि यूट्यूबवर आहो, चंद्रकांत सहारकर, आणि माझा नंबर पण मी दिलेला आहे. ठीक आहे. तमाम या देशातील जनतेला, मराठी माणसांना चंद्रकांत सहारकर हे EVM मशीनच्या विरोधात लढणारे एक क्रुसेडर आहेत. क्रुसेडर म्हणजे जो क्रुसेडवर चढण्यासाठी जो तयारच असतो, तो म्हणजे बलिदान देण्यासाठी जो तयारच असतो, तो त्याला क्रुसेडर म्हटलं जातं. तर त्यांनी त्यांच्या या ठिकाणी अनेक माहिती दिली
अनेक प्रकारचे अनुभव सांगितले आणि आपल्याला जास्तीत जास्त जागृत करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. ते या ठिकाणी माझ्याशी अगोदर फोनवर त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्यांचं म्हणणं वगैरे सांगितलं. त्यांचं म्हणणं त्यांनी आणखी वरिष्ठ लेवलला दिल्लीपर्यंत पोचवलेलं असल्याचं पण त्यांनी सांगितलं आणि त्यांनी मला विनंती केली होती की कोणीतरी माझं हे जे काही विचार आहेत ते प्रकाशित करावेत, पब्लिश करावेत. म्हणून मी सुद्धा सत्यासाठी लढणारा एक क्रुसेडर असल्याने मीही कोणत्या गोष्टींना, विचारांना कधी घाबरत नाही. विचारांचं उत्तर विचारांनी दिलं पाहिजे, विचारांना उत्तर. तर अशा पद्धतीने त्यांनी आपल्या पुढे हे विचार मांडलेले आहेत. ते या आमच्या शिरूरच्या भूमीवर आले. शिरूर ही ऐतिहासिक अशी भूमी आहे. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांनी अशाच या पद्धतीने समाजाला मार्गदर्शन करावं, त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना मी करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आम्ही संविधानासाठी मरून जाऊ पण संविधान यांना संपवू देणार नाही. त्याकरता दादांनो आपण पण विचार करा, खरं आहे खोटं आहे, मी एवढीच आपणास विनंती करतो.